ओके घ्या फोडून फोडा फोडा. हॅलो इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. एक 10-15 मिनिटाचा आपला ब्रेक होणार आहे आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
या दिनानिमित्त आपण या ठिकाणी विश्वनाथ विद्यालय तळणी या ठिकाणी जमलेलो आहोत। आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समाजवादी संविधान याची आहे गुंफण मानवतेच्या कल्याणासाठी जगात श्रेष्ठ ठरेल। भारतीय संविधान हेच प्रजासत्ताकाचे गुपित आहे। या भारत मातेला कोटी कोटी वंदन। संविधानाचे पालन करूया। तिरंगा आहे आपली, तिरंगा आहे मान आमुचा, तिरंगा आहे सन्मान आमुचा, मानवंदना देऊ तयाला आज प्रजासत्ताक दिनाला, आज प्रजासत्ताक दिनाला। विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटिशांच्या क्रूर राजवटीतून भारत मातेला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले। भारत देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या अथक प्रयत्नानंतर घटना समितीने आपल्याला संविधान दिलं आणि संविधानाची खरी अंमलबजावणी आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1949 रोजी याद्वारे हे संविधान आपल्याला या ठिकाणी अंगीकृत केले। तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा, तुमच्या दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, उत्साहाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा, प्रजासत्ताक दिनाचा। व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्याला नेहमी प्रेरणा देणारे संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी यमुनाबाई पाटील शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जालना द्वारे संचालित विश्वनाथ विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा दामोदरजी पांडुरंग तांगडे यांचं मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय लोढे सर यांच्या वतीनं स्वागत करतो। यानंतर आम्हाला नेहमी मार्गदर्शक असणारे आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आसारामजी देशमुख यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय दत्ताराव सरकटे यांचं सुद्धा मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी मुख्याध्यापक यांच्या वतीनं स्वागत करतो। अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांनी आपल्या स्थानावर व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही नम्र विनंती आणि अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्वांचे या ठिकाणी पूजन करावे, प्रतिमा पूजन करावे अशी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो। कार्यक्रमाची प्रतिमा पूजन करून आपण या ठिकाणी सुरुवात करूया। हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा। आनंद आला, कौतुकाचा हा किनारा पावला आणि धन्य झाला। या ठिकाणी प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। प्रत्येक कार्यक्रमाचे तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची, निरपेक्ष वृत्तीने अखंडतेवत राहणारी ज्योत प्रेमाची, स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचे तेज पसरवणारी तेज प्रकाशाची आणि निराशेच्या मनात किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची, ज्योत स्नेहाची आणि त्यागाची, ज्योत स्नेहाची आणि त्यागाची आज प्रज्वलित करूया
तिच्याच उजेडात उभे राहून दूर करूया अंधकार अज्ञान दूर करूया. बाबाला घ्या नाही. उत्सव तीन रंगाचाही आज सजला. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी लिहिली आझादीची, ज्यांनी ठेवी माथा त्यांच्या चरणी ठेवी तो माथा. सर्वच जण या मंगल दिवसाची वाट पाहत होते. सर्वजण मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. सूर्यकिरणांनी मिटला. देशमुख आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला सहकार्य करणारे. त्यानंतर दुसरे मार्गदर्शक आमचे दत्ताराव मामा सरकटे आणि कैलासराव पवार तसेच उद्धवराव सोनटक्के. मी अध्यक्ष व तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या मंचावर यायचंय. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे या सर्वांचं या ठिकाणी आपण कंटिन्यू घ्या. समोर सगळे स्वर्गवासी दिलीप नाना सरकटे या ठिकाणी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया. या ठिकाणी थोड्याच वेळात तुम्ही ज्या आतुरतेने ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत एक छोटासा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. आदरणीय देशमुख सर. 50 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपल्या देशासाठी आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा पाया देते. ते आपल्याला आठवण करून देते की आपण सर्व नागरिकांनी आपल्या हक्कांचा आदर केला पाहिजे आणि आपली कर्तव्ये या ठिकाणी पार पाडली पाहिजे. हा दिवस आपल्याला हे देखील शिकवतो की आपल्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण आपला देश समृद्ध, सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. देशभक्ती म्हणजे फक्त उत्सव साजरा करणे नाही तर देशासाठी काही करणे आहे. जय हिंद, जय भारत. आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या परीक्षांचं आयोजन या ठिकाणी करत असतो. RTSC असेल, एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा असेल, स्पर्धा परीक्षा असेल. या परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी
सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा आपल्या शाळेतून या परीक्षेमध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ही परीक्षा 2 गटामध्ये या ठिकाणी घेतली जाते. 5वी ते 8वी आणि वर्ग 9वी 10वी या 2 गटामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी यामध्ये केलेली आहे. यामध्ये वर्ग 5वी ते 8वी मधून पहिला क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. गौरी दिलीप जाधव वर्ग 8वीची विद्यार्थिनी. या विद्यार्थिनीने आपलं बक्षीस, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वीकारायचे. या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान करायचा. एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूरद्वारे आयोजित केलेली ही परीक्षा आणि या परीक्षेमध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी गौरी दिलीप जाधव वर्ग 8वा हिने 5वी ते 8वी या गटामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे. तिचा सत्कार या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या. या गटामध्ये दुसरा क्रमांक आलेला होता ईश्वरी प्रभाकर खंदारे वर्ग 7वा. प्रभाकर खंदारे हिचा सुद्धा एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग 5 ते 8च्या गटामधून दुसरा क्रमांक आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे गुण मिळवून चांगली कामगिरी या परीक्षेमध्ये या ठिकाणी केली. तिसऱ्या क्रमांकासाठी 4 विद्यार्थी यामध्ये आहे. भक्ती प्रदीप इक्कर, कृष्णा राजू चाटे, अंजना कानोबा लांडगे आणि प्रतीक संतोष घटमाळ. राज्य प्रमुख पाहुण्यांना असे विनंती करतो की या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारायचे. सर्व प्रमुख पाहुण्यांना असे विनंती करतो की त्यांनी संजय विठोड राठोडीचा सन्मान या ठिकाणी करायचा. वर्ग 9वा याला सुद्धा आपलं प्रमाण पाहुण्यांना अशी विनंती करतो की याचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन विद्यार्थी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन चांगली कामगिरी या स्पर्धा परीक्षेमध्ये करतो की या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करा. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित मंचावरील मान्यवर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री दामोदरजी पांडुजी तांगडे, त्याच्यानंतर दत्तराव मामा सरकडे, श्री आसारामजी देशमुख, कैलासरावजी पवार, उद्धवरावजी आणि इतर सर्व पालक, तसेच जमलेले माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आजचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम याचा थोडंसं पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर आजचा हा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक संविधानिक चौकट निर्माण करण्याचं काम संविधान समितीनं आजच्या या दिवशी पूर्ण केलं. या संविधानानं आपल्या देशामध्ये असणारी विविधता हिला एकत्रित आणण्याचं काम केलं. कारण 1947चा हा जो काही काळ होता, भारताला नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एका चौकटीमध्ये आणण्याचं काम अत्यंत कठीण होतं आणि या कामाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे इतर सदस्य यांनी ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. 26 नोव्हेंबरला आपली घटना तयार झाली आणि 26 जानेवारी 1950ला आपण या राज्यघटनेचा स्वीकार केला आणि खऱ्या अर्थानं प्रजेचं राज्य या ठिकाणी सुरू झालं. आजच्या प्रगतशील भारताला या परिस्थितीमध्ये आणण्याचं किंवा आजच्या या पातळीवर आणण्याचे सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान जर असेल तर ते संविधानाचं आहे.
आणि म्हणून संविधानामध्ये देशातील सर्व जाती धर्मातील, देशातील सर्व भाषेतील, देशातील सर्व जातीपंथातील लोकांना एका समान पातळीवर आणण्याचं काम या संविधानानं केलेलं आहे. आणि म्हणून भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान म्हणून याच्याकडे पाहिल्या जाते. आणि या संविधानामध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या संविधानातील ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण एकत्रित करून एक स्वयंपूर्ण असं एक संविधान या ठिकाणी आपल्या देशामध्ये या ठिकाणी तयार झालं. या संविधानाला खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950ला हे खरं रूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून आपण आजचा हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो. सर्वांनाच या ठिकाणी कार्यक्रम बघण्याची ओढ लागलेली आहे, परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व सुद्धा या ठिकाणी आपण जाणून घेतलं पाहिजे. या दिवसाचं औचित्य साधून आपण स्नेहसंमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे, याची आतुरता या ठिकाणी लागलेली आहे. परंतु एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आजच्या दिवसाचं सुद्धा महत्त्व आणि आपल्या शाळेच्या 2010-11 पासून ते 2025-26 या वर्षापर्यंत वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपल्या शाळेने उत्तरोत्तर या ठिकाणी प्रगती केलेली आहे. त्याचा सुद्धा थोडासा मागोवा घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर्वच पालकांना, विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 2010ला आपल्या शाळेची या ठिकाणी सुरुवात झाली. अत्यंत छोटंसं रोपटं लावलेलं होतं, आज रोजी त्याचं वटवृक्ष या ठिकाणी झालं. विद्यार्थी मित्र हो, पालक वर्ग जे आपल्या आजूबाजूच्या गावातील जे काही पालक वर्ग आहेत, जे आज काही उपस्थित आहेत, काही उपस्थित नाहीत, परंतु शाळेच्या भरातीमध्ये, शाळेच्या वाढीसाठी अनेक पालकांनी आपल्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्या सर्व पालकांचं या ठिकाणी आजच्या या दिवशी या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शाळेच्या वतीनं त्यांचा आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण एखादी गोष्ट करायची जर आपण जर ठरवलं तर ती एका विशिष्ट व्यक्तीनं किंवा एका गटानं या ठिकाणी करणं शक्य नाही. आणि म्हणून त्यासाठी सगळ्यांचे हातभार त्या ठिकाणी लागणं गरजेचे असतात. मंचावर उपस्थित काही पालक आहेत, त्या पालकांचा सुद्धा आपल्या या यशामध्ये हरीचा वाटा या ठिकाणी आहे. आणि हे जे काही आज रोजी आपल्याला एवढं मोठं वटवृक्ष या ठिकाणी आपल्या समोर दिसते, तर याचं सुद्धा योगदान या पालकवर्गाला आपल्याला देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या शाळेनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती केलेली आहे. आणि आज रोजी सुद्धा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले शिक्षक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या शाळेचे या ठिकाणी झटत असतात आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी आपल्याला या आपल्या शाळेच्या यशामध्ये दिसून येतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. दत्तराव मामा सरकटे जे नेहमी या ठिकाणी आपल्या पाठीशी असतात, वेगवेगळ्या अडचणीमध्ये आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. तसेच आसारामजी देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या शाळेच्या भरभराटीसाठी महत्त्वाचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. तसेच इतर जे काही पालक आहेत त्यांनी सुद्धा या शाळेसाठी, शाळेच्या यशासाठी महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी घेतलेलं आहे. शाळेतले कर्मचारी असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वतः संस्थेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुनश्च एकदा सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व विद्यार्थी पालक, माजी विद्यार्थी, संघातले काही विद्यार्थी, त्यानंतर आपल्या सर्व बालमित्रांनो, तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे त्या कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मी सर्व प्रमुख पाहुणे, आदरणीय सर्व प्रमुख पाहुणे, अध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी या स्टेजवर जागा उपलब्ध करून द्यावी. मी इयत्ता
10वीच्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री गणेशाची आराधना करावी. गजमुखी रूप ज्ञानाचा सागर गजानन बाप्पा करीतो सुखाचा उद्धार. भक्ताच्या मनात तो ठेवतो आनंद. त्याच्या चरणी मिळते जीवनाचा आनंद. श्री गणेशाची आराधना करण्यासाठी येत आहे इयत्ता 10वीच्या मुली रीता जाधव, शीतल जाधव आणि प्रतीक्षा जाधव, वैष्णवी राठोड. मी त्यांना विनंती करतो की त्या देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है. परवाह ही क्या उसका और उम्र कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे. डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे. करता साया तेरा देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. तेरी भक्ति का वरदान है जो कमाए वो धनवान है. इन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है. यूं तो मुश्किल सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी. पाप की आंधियां लाख हो कभी जोगी न हारी तेरी. अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे. भूल के ये जहां रे किसकी सीने यहाँ रे. साथ पाया तेरा देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व. साक्षी राठोड, रोशनी राठोड, आरती काळे इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनी आपलं नृत्य सादर करणार आहे. नृत्याचे बोल आहे भारत की बेटी. मी त्यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात या तिघींचं सुद्धा स्वागत करायचं आहे. सदके मैं जावा मेरी दिल जानिया. मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया. तेरे नाम जो कर जावा कम है वो. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी. है सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी. दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी. जीती रहो जो तेरे नैनों से टपके. हर आंसू है अपना जो तेरे होठों पे ठहरे. वो गीत
अब अपना, जो सीना तान के तू चल दे, उठता है सर अपना, जा जी ले अपनी जिंदड़ी, सर पर हाथ है अपना, तेरा जो भी है सपना अब जिम्मा है अपना, सपने सच करने की तेरी बारी, तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी, है सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी, जीती रहो जीतती रहो। ते छान या ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे, त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आणि या नृत्यासाठी नुकताच या ठिकाणी यानंतर पुढील नृत्य सादर होणार आहे. सादरकर्त्या विद्यार्थिनी आहेत कोमल पारधी, विजयमाला फुफाटे, आकांक्षा कांबळे, सारिका गुंड आणि मयुरी गुंड इयत्ता 9वीच्या मुली आहे. आणि नृत्याचे बोल आहे, एकच राजा येथे जन्मला, एकच राजा येथे जन्मला.
धन्यवाद. सर्व विद्यार्थिनीचे या ठिकाणी जोरदार टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया, अभिनंदन करूया. या ठिकाणी भवानी मातेचा लेख तो, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. या ठिकाणी पुढील नृत्य सादर करणार आहे इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी नृत्याचे बोल आहे खंडोबाची कारभारीनं आणि सादरकर्त्या विद्यार्थिनी आहे दीपाली खंदारे, गंगासागर मापारी, धरती खंदारे, श्रुती खंदारे, आकांक्षा कांबळे, निशा वागळे इयत्ता 9वी. आणि नृत्याचे बोल आहे खंडोबाची कारभारीनं. सदा
धन्यवाद सर्वांचे. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माजी मुख्याध्यापक सन्माननीय कांगणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचकाकडे यायचंय. त्यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. अगदी 2 मिनिटांमध्ये आमचे मार्गदर्शक. यानंतर पुढील नृत्य सादर होणार आहे. आपलीच हवा आणि ही हवा करायला येणार आहे इयत्ता 5वी 6वीचे मुले आणि मुलं या ठिकाणी 5वी 6वीचे मुलं आपलीच हवा या ठिकाणी सादर करणार आहे. गीताचे बोल आहे आपलीच हवा सादर करते आहे स्वराज उगले, कार्तिक शिंदे, धनराज पवार, गणेश मुदळकर, विराज सरकटे, लव हिरवे, अंकुश हिरवे, योगीराज मापारी, आदिनाथ थोरवे इयत्ता 5वीचे विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी या ठिकाणी नृत्य सादर करणार आहे. नृत्याचे बोल आहे आपलीच हवा. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला सपराट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्याचा बनवून ठेवा. आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जबा. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा. हा रागीट हाय रे, याच्या रागाला कंट्रोल नाही. हा बिंदास हाय रे, आमच्या भाऊचा दरार हाय. चेहऱ्यावर कुणी जाऊ नका, याच्या पंचमधी पावर हाय. गद्दारी कुणी करू नका, पुष्प हाय हा फ्लावर नाही. कुणी नादाला लागू नका. इथं तिथं या हवा देखू जहा, हाय आपलीच हवा.
आपलीच हवा करून गेलेले इयत्ता 5वीचे विद्यार्थी सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. उपस्थित सर्व माजी विद्यार्थी गावकरी बंधूंनो, तुमचं मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. यानंतर पुढील नृत्य सादर होणार आहे. कहते हमको इंडिया वाले. सादरकर्त्या विद्यार्थिनी आहे ऋतुजा चव्हाण, ऋतुजा कांगणे, सुहासनी मोरे, अक्षरा बांगर इयत्ता 10वी आणि 7वीच्या विद्यार्थिनी. गीताचे बोल आहे कहते हे हमको इंडिया वाले. मारे या कोई मारे ना, यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे है चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है खुद पे हम नाज जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आज़माना। यारबाज हम जालसाज हम इश्कबाज दिलवाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूते के हार से इंडिया वाले, हर चीज छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम 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 इंडिया वाले। तो सीधे बड़े कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा, परवाह नहीं जो भी कहता है कहने दे, जब ये भला या बुरा। तो सीधे बड़े कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा, परवाह नहीं जो भी कहता है कहने दे, जब ये भला या बुरा। जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी, दिल से यार जो ले पुकार तो जान सार कर डाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूते के तार से इंडिया वाले, हर चीज छीन ले हार से इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, उंगली पे सबको नचा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, उंगली पे सबको नचा दे हम इंडिया वाले। टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचंय. पुनश्च एकदा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. या नृत्यासाठी 2 ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर, म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत, म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभा आहोत या मातीवर, या मातीवर. या नुकतंच सादर झालेल्या नृत्यासाठी रामू प्रताप गव्हाळे धोडप यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. नुकतंच जे गीत सादर झालेलं होतं कहते हमको इंडिया वाले, या गीतासाठी
दत्तामामा सरकटे यांच्यातर्फे 101 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. तसेच हर्षद हार्डवेअर तळणी यांच्यातर्फे देखील 101 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेले. धन्यवाद. तसेच आता जे गीत सादर झालेलं होतं त्या गीतासाठी उद्धवराव सोनटक्के यांच्यातर्फे 301 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. ज्येष्ठ शिक्षक कांगणे सर यांच्यातर्फे देखील आता झालेल्या गीताला 101 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. नुकतंच जे गीत सादर झालेलं होतं या गीतासाठी जुळवा पाळणा सादर करते आहे श्रद्धा लिंगायत साक्षी राठोड. आणि या नृत्यासाठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. सर्व जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आपल्या ज्या विद्यार्थिनी बसलेले माजी विद्यार्थिनी असतील किंवा आपल्या वर्गाच्या विद्यार्थिनी असतील त्यांनी कार्यक्रमामधील विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तुमचं जर टाळ्या वाजवल्या त्यांचं मनोबल कसं वाढणार आहे? नुकतंच जे गीत सादर झालेलं होतं झुलवा पाळणा या गीतासाठी हर्षद हार्डवेअर अँड मशिनरी तळणी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. तसेच दत्तामामा सरकटे यांच्यातर्फे देखील 101 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. तसेच झुलवा पाळणा या गीतासाठी देशमुख सर. धन्यवाद. यानंतर आपल्या शाळेची माजी विद्यार्थी संघची स्थापना मागच्या महिन्यामध्ये झाली होती. माजी विद्यार्थी संघचे अध्यक्ष आपला माजी विद्यार्थी विष्णुसिंग दारासिंग चव्हाण हा माजी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष झालेला आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्याचं आपण स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक लोढे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्या शाळेसाठी या ठिकाणी विष्णुसिंग दारासिंग चव्हाण यांनी आपल्या शाळेत वाचून आपलं मस्तक सुधारणार आहे. म्हणून पुस्तकात सुद्धा सर्वांनी वाचन करायचं आहे.
त्यासाठी दोन ओळी अशी म्हणावशी वाटतात। ना जुओ धर्म के नाम पर, ना जुओ धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, इंसानियत ही धर्म है वतन का, इंसानियत ही धर्म है वतन का, बस जुओ वतन के नाम पर, बस जुओ वतन के नाम पर। सर्वांचं एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचंय। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग। यहाँ की बोली में रंगोली सात रंग। एहसास थोड़ा तो जताए अपने दिलों में, क्या नाम है अपना जहाँ में, खड़े हैं कहाँ पे, खेत में जाना कहाँ, चले हैं कहाँ पे, हमसे पूछे एलिमा मेरे। पानी पगड़ी पहने मौसम नीली चादर तारे ऊपर है, नदी सफेद बड़ा सुंदर है, रंगीला इस रंगीला रंगीला इस मेरा रंगीला। तेरा नाम है साचा, मन मेरे यार कांचा, बस नाम तेरा एक पहचान मेरी तू ही, जिंद जान मेरी तू ही, जहान मेरा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम पर बोले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा सारे देश की शान है, अनेकता में एकता ही इस देश की शान है, इसलिए मेरा भारत पूरी दुनिया में महान है, इसलिए मेरा भारत पूरी दुनिया में महान है। नुकतंच जे गीत सादर झालेलं होतं इंडिपेंडन्स डे स्पेशल या गीतासाठी च्या लायब्ररीसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विष्णुसिंग दारासिंग चव्हाण यांच्याकडून पुस्तक भेट मिळालेली आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे। पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतंय, आणि एकदा का मस्तक सुधारलं ती कोणत्याही अन्याय अत्याचारापुढे नतमस्तक होत नाही। म्हणून या ठिकाणी आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तकं सुद्धा वाचनाचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे। नुकतंच जे गीत सादर आता 5वी आणि 6वी सादर करती विद्यार्थिनी आहे नंदनी सोनटके, रोशनी राठोड, पूनम राठोड, मानवी सरकटे, अरुणा ठाकरे, जानवी गुंजकर आणि काव्या पांचाळ। सर्वांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। या सर्व विद्यार्थिनी
वेळ लावून आले मी आज असं नका बघू ओ येते मला लाज केला शृंगार आज गातोय असा दिसते मी भारी जणू सरामी खास नसरे आले कुठे निघाली गरज सारी झाली गुजारी पागल करते तुझे मोही शिकारी गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी जरा फोटो माझा गुलाबी साडी जसं लागलं हिला सोलाव साल ही मोर कशी फटकत साल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी फटकत साल खुल अंडी फोडायवर गोविंदा खाली नाचून घेतोय भावड्या टांगा पलटी सुटले घोडे रक्त फाटून तुटले जोडे खिडक्या घेतो काढून सजरा घेतो सोडून लाजेला गरबी वाल्या बोलावं माझ्या केजेला 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 तेरी ही डोली में होंगी बेजार तेरा दे दे मुझे और नाम तेरा दे दे मला दिल तेरा दे दे मुझे और नाम तेरा दे दे मला मुझको बना ले तेरी कारवानी राजा तू पंजा मेरा दादला हाँ मुझको बना ले तेरी कारवानी राजा तू पंजा मेरा दादला पहिल्याला सांगाना मग मग माझ्या भरताच फिरू नको साधी भोळी नाही मी घाबरन हाय तू मस्का मारू नको पहिल्याला सांगाना मग मग माझ्या भरताच फिरू नको साधी भोळी नाही मी घाबरन हाय तू मस्का मारू नको पोरं पटायची नाही मी पटायची नाही नाळ्यात पदर उडतोय भरा भरा डोळे दिसते जरा जरा तारणी राणी रा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा होय बैल जोडा पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा
तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले देवा. त्यानंतर पुढील नृत्य सादर होणार आहे. आले मराठे सादर करते विद्यार्थी आहेत शुभम गायकवाड, ओम जाधव, ऋषिकेश चाटे, हनुमान शिंदे, विकास चव्हाण, कृष्णा चाटे आणि सत्यम चाटे. सरदार थे एक वीर जो थे चतुर, ठीक और बलशाली. प्रण किया उन्होंने, पहले होगी शादी मेरे कोंढाना की, फिर मेरे रायबा की. मिल गए तूफान से, लगा दी जान की बाती. छत्रपति शिवाजी महाराज का सच्चा शेर, नाम भंका तानाजी. के हर कण में पहाड़ होता है, हर बीच में एक जंगल, हर तलवार में एक सेना. उसी तरह हर एक मराठा में छुपा है लाख मराठा. जान पर खेल के उन्होंने जीजाबाई का सपना पूरा किया. किला तो हासिल हुआ मगर शेर को गवा दिया. आले मराठे या गीतासाठी गौतम भाऊ सदावर्ते यांना मी असं विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचंय. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक
यांना अशी विनंती करतो की गौतमभाई सदावर्ते यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ईश्वरी खंदारे, अनन्या आईकर, प्रतीक्षा गायकवाड, जान्हवी गुंजकर इयत्ता 6वीच्या मुली आहे. सर्वांनी इथं जोरदार टाळ्यांच्या गजरात या मुलींचं स्वागत करायचंय. मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। दिल मेरा पुकारे वंदे मातरम। तू ही मेरा करम, तू ही मेरा धर्म, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। तेरी मिट्टी की खुशबू मेरे सांस में, तेरा एहसास दिल मेरे एहसास में, तेरा एहसास दिल मेरे एहसास में। तुझ बिन छावर ये मेरे सारे जन्म, तुझ बिन छावर ये मेरे सारे जन्म। दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। तुझ पे कुर्बान मेरा रहूं जिस्म जो, सबसे प्यारा वतन मेरा भारत महान, सबसे प्यारा वतन मेरा भारत महान। सारी दुनिया में तुझ सा न कोई चमक, सारी दुनिया में तुझ सा न कोई चमक। दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। दिल मेरा पुकारे वंदे मातरम। तू ही मेरा करम, तू ही मेरा धर्म, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। मेरे प्यारे वतन तुझको सत सत नमन, दिल मेरा पुकारे वंदे मातरम। त्यानिमित्त मला असे 2 ओळी म्हणावाशा वाटतात. आओ झुककर सलाम करे उनको, आओ झुककर सलाम करे उनको, जिनके हिस्से में ये मुकाम आता है, जिनके हिस्से में वो मुकाम आता है, खुश नसीब होता है वो कौन, जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. गीताचे बोल आहे जलवा जलवा. बादल बादल थाम लो दिल को सब, ये जमीन चूम कर
सबको झूम कर ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल विदा जानिसा ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल विदा जानिसा जलवा तेरा जलवा
तिरंगे का आन का है, कुछ नशा मातृभूमि के मान का है, हम लहरा